वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या दिवसाची सुरुवात जरा उशिरा करते. घरातले सगळे कामं आवरून घेतले आणि त्यानंतर म्हटलं की आहे ना जे एक्स्ट्राचे जे कामं आहेत ना ती, कारण मी रोज आहे ना कांदे काढायला कांद्यांजवळ गेले ना कांद्यांचा जरा वास येतोय. म्हटलं की ते जरा साफ करून बघावं काही खराब वगैरे तर नाही ना त्यामध्ये एखादा. आणि आज आहे ना मस्त अशी मी वेणी घातली. लग्नाच्या आधी मी रोज वेणी घालायची आणि स्कूल कॉलेज कुठेही जायचं असलं का वेणी माझी कंपल्सरी असायची. लग्नानंतर खूप कमी झालं आणि केसाची पण काळजी घेणं खूप कमी होतं. सध्या तर मी ठरवलं आहे की रोज आहे ना केसांची रोज केसांची काळजी घ्यायची किंवा केसांवर काही जे मी काही लग्नाआधी जे काही उपाय करायचे ना तर ते मी आता करून तेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं मी ठरवलं आहे. तर बघू आता किती ते वर्क होतं आहे ते. काय दाखवू त्याला पण व्हिडिओ बनवायचा आहे. काय दाखवू तर चला म्हटलं आता आहे ना जरासा बाल्कनीत खूप ओलं आहे, पाऊस पूर्ण पडतो इथे. पण जितक्या स्पेस कोरडा आहे ना तिथे कांदे सगळे म्हणजे काढते मी बाहेर आणि बघते त्याच्यामध्ये किती खराब आहे काय नाही आणि परत भरून ठेवते. काही गोष्टी आपण वर्षभरासाठी साठवून ठेवतो, काही गोष्टी आपण 4-5 महिन्यांसाठी म्हणजे पावसासाठी साठवून ठेवतो. पण तुम्हाला सांगू ना ज्या गोष्टी आपण म्हणजे तुम्हालाही माहीत असेल, तुम्ही ती गोष्ट रिलेट करत असाल की साठवून ठेवणं म्हणजे फक्त एक गोष्ट राहते ना तर ती कमी होते. ती म्हणजे आहे ना की आपलं बाहेरून अन्न होत नाही, कारण गोष्टी खूप महाग होऊन जातात. आणि पावसाळ्यात सगळं घरात अवेलेबल असलं ना तर जरा बरं वाटतं. पण त्याबरोबर त्याची काळजी घेणं ही खूप मोठा टास्क असतो. आता मी दरवेळेस आहे ना माझ्या ताईकडून कांदे आणते दरवर्षी. यावेळेस असं झालंय की मी कांदे ताईकडून आणता का बेटा कांदे ताईकडून आणता. आमच्या गावाहून आणले, सासूबाईंना सांगितलं तर कांदे घेऊन ठेवा. तर मी यावेळेस जास्त काही कांदे भरले नाही आहे, पण जितके काय भरले ना त्याची काळजी तर घ्यावाच लागेल. आता माझे कांदे झालेत. हे जे मी साफ करून ठेवलेले चांगले कांदे, इतकी त्याची खराब घाण निघाली आहे आणि हे खराब कांदे त्यानंतर देते. त्यानंतर हे जे कांदे आहेत ना हे मी वापरू शकते, म्हणजे अगदी थोडंच त्याला असं हे लागलेलं आहे, फक्त बाकी कांदा एकदम व्यवस्थित आहे. हे मी कांदे वापरू शकते. हे माझ्याकडे लहान मुलं आहेत म्हणून मग सगळं एकत्र करायचं, मुलांना भरपूर माहिती आहे. तर त्याच्यात आहे ना कांद्यांमध्ये मला लसूणसुद्धा भेटला. असं तुमच्याकडे मुलं असतील ना तर हे अशा गोष्टी चालू करत. गाडीमध्ये कांदे भरतोय तो. आता नको ना बेटा. जेवणात मी आज आहे ना ही भाकरी बनवली आहे ज्वारीची. त्यानंतर ही कारल्याची भाजी फक्त वाफेवर होऊन दिली, कारण मला तरी खूप आवडते, देते. त्यानंतर ही विरांशला मी अशी शेपूची भाजी दिली असते मस्त डाळ टाकून, आणि खूप छान आणि आवडते त्याला, तो खातो. आणि अथांगला पण जेवायचं आहे, आता जेवतो ना. तर चला आता जेवण करून घेते. अथांगला इतका म्हणजे सर्दी होती म्हणून दिवसभर मला काही शूट करता आलं नाही आणि संध्याकाळी डायरेक्ट रात्री झोपताना करते, कारण त्याला सर्दी होती ना, तो जरा चिडचिड करत होता, मला काहीच करू दिलं नाही त्याने. आता म्हटलं झोपताना त्याला आहे ना जरा गावठी इलाज करू, कारण आता हे नसले ना तर मला जास्त भीती वाटते मुलांचा आजारपणाची. तर मी त्याच्यासाठी आहे ना असं काही हे जायफळ आणि त्याच्यावर उघळून असं काढलं, दिसलं तुम्हाला. आता मी हे आहे ना जरा शिजवून घेईल
जरा शिजवून घेईल आणि नंतर ते शिजवून म्हणजे मी तुम्हाला दाखवते कसं शिजवते आणि ते नंतर पूर्ण त्याच्या फोरहेडला असं लावून देईल. गावठी इलाज आहे. आणि विरांशला त्याचा त्रास व्हायचा. मी विरांशला हे केलं का नेक्स्ट डे लगेचच विरांश तापून जायचा. पण अथांगला नाही तसं होतं. अथांग म्हणजे बरं वाटून जातं त्याला. असं कधीच होत नाही की तापला किंवा काय. मी अथांगला मस्त असं हे शिजवून आणि फोरहेडला पूर्ण लावून देते. मम्मी ऐक ना, अथांगला ना खोकला पण झाला. खोकला पण येतोय? हां. सर्दी झाली का खोकला येतो? थांबतो नको ना. आता हे थंड करून घेते म्हणजे त्याला जेवढं सोसवेल तेवढं आणि मग त्याच्या कपाळाला लावते. कारण पप्पा इथं आहे ना ओवा पण भाजून घेते मी. त्याच्या या बाजूला बांधून ठेवलं का पुडीमध्ये मस्त जितका वास जाईल तितका जाईल त्याच्यापर्यंत. थोडीशी अशी बोटी इथे ठेवलेली त्याच्याजवळ. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे नेक्स्ट डे. कालचा व्हिडिओ मी अर्ध्यातच सोडला कारण काल काय झालं, अथांगला जरा सर्दी झाली ना तर मग पूर्ण वेळ त्याने खूप जास्त त्रास दिला. काहीच करू देत नव्हतं. त्याचं असं होतं की मम्मा तू माझ्याजवळ झोप, म्हणून मग मलाही इतकं काय शूट करणं किंवा बाकीची कामं माझे झालेच नाही. आणि पूर्ण दिवसभर मी त्यालाच घेऊन बसले होते. मग रात्री त्याला जायफळाचं पूर्ण लेप लावलं होतं. आज जरा बरं आहे. आता नाश्त्यामध्ये मी बनवलं आहे मुंगलेट. मी तुम्हाला दाखवते. मुगाच्या डाळीपासून बनवतात. मुगाची डाळ मी काल रात्रीपासून भिजत टाकली होती आणि सकाळी उठून त्याचे मुंगलेट बनवले. ते नाश्ता देते, मीही करून घेते, बाकीची कामं आवरून घेते. नाशिकमध्ये रेड अलर्ट दिला आहे म्हणून विरांशला आज सुट्टी दिली आहे स्कूलनी. म्हणजे पूर्णच शाळेनं सुट्टी, जे नाशिकमध्ये असेल त्यांना माहीत असेल. आणि विरांशलाही सुट्टी आहे म्हणून मग चाललं निवांत सगळं. आणि ते इतक्या वेळापर्यंत सगळं आवरलेलं असतं. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर हे आहे मुंगलेट, बघू शकता तुम्ही. आणि खूप जास्त हेल्दी आणि खूप जास्त टेस्टी आहे. तेलाचा काहीच वापर नाही केला मी. त्यात आपलं जे चांगलं तूप असतं ना त्यात केलं आहे. चांगलं तूप म्हणजे आपलं जे गावठी तूप त्यात बनवलं. पावसाळ्यात सगळीकडे एकच प्रॉब्लेम आहे की तो म्हणजे कपडे कुठं वाळत टाकायचे. आता माझी बाल्कनी इतकी मोठी असून पण आहे ना काहीच कामाचे नाही पावसाळ्यामध्ये. कारण कपडे मी टाकले असतात आणि दुसऱ्या दिवशी ते वाळत नाही म्हणून मग मला काय करावं लागतात, असं बेडरूममध्ये कपडे टाकावं लागतं. मग मला माहिती की तुम्ही लोक पण आहे ना ही गोष्ट खूप जास्त रिलेट करत असाल. हे बघा असे मी कपडे वाळत टाकत असते. म्हणजे शक्यतो मी बाहेरच टाकते, पण नेक्स्ट डे दिवस तरी पण ओलेच असतात दुसऱ्या दिवशी पण. तर ते कपडे जे असतात ना, इथं खूप जास्त नॉईस आहे गाड्यांचा, पण ते जे कपडे असतात ना ते मी असे इकडच्या बेडरूममध्ये टाकतील मागच्या, जेणेकरून आहे ना थोडंफार चांगले, म्हणजे थोडेफार पण नाही चांगले, बऱ्यापैकी चांगले सुकतात ते. आणि ह्या खिडकीमधून व्हेंटिलेटर हवा पास होत असते. पाऊस येते का रे? काय देऊ अथांगला झोपून दिलंय आणि म्हटलं चला अथांग झोपेल तोपर्यंत हे बाकीचे कामं करून घेते. कारण हे अशी कामं आहे माझं अथांगच मला करू देते. आणि फक्त मी काय करते, जितकं मला 2-1 आठवडे जाईल तितकेच तांदूळ फक्त स्वच्छ करून ठेवते. कारण लहान मुलांमुळे खर्च पण ह्या गोष्टी होतच नाही. सामने से कहने जाए
इथे विरांशचं बघा ना, इकडे तारक मेहता चालू आहे. ते बघता बघता आम्ही लॅपटॉप पण घेऊन बसतो. काय करतोय रे? आ ड्रॉइंग ड्रॉइंग बनवतोय. एक ड्रॉइंग झाली ना मगाशी, रफ करून टाकली. रफ केली. ड्रॉइंग करायला आवडतं का? नाही, मग मला क्रिकेट खेळायचं. क्रिकेट खेळायचं आता पावसात. ना मग टी व्ही बघता बघता आमचं ड्रॉइंग करणं पण चाललं आहे. आता दुपारचे वाजलेत 2:30. आज पोटभर नाश्ता झालेला होता. मुंगलेट कसे होते दादा? मुंगलेट कसे बनले होते? भारी. आवडले ना? परत खराब झालं. जेव्हा मुंगलेट वगैरे अशा गोष्टी करते ना, त्या मी फार म्हणजे पोट आहे ना असं फुल फील असतं. आता 10 वाजता खाल्लो, 2:30 वाजे तरी भूक नाही. पण चला आता जेवण करून घेतो. आता झोपलेला त्याला बरं नाही आणि सर्दी झाली. हां सर्दी झाली. सर्दी झाली. तू जास्त त्याचं तोंडाला तोंड नेऊ नको, तुला व्हायची सर्दी. हां चल करायचं जेवण. हां चल गोष्ट हा तर मिठू